फ्रेंड्स, तर आज आपण पाडव्यासाठीचा मेकअप लुक बघणार आहोत। तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फेस वॉश करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी लाईट वेटेड मॉइश्चरायझर अप्लाय करून घेणार आहोत। उन्हाळा आलाय त्यामुळे आपल्याला लाईट वेट मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी मी सेरम अप्लाय करून घेतला आहे। सेरममुळे आपला चेहरा मऊ लुसलुशीत होतो आणि मेकअप व्यवस्थित जास्त काळ टिकण्यासाठी सुद्धा मदत होते। तर या ठिकाणी तुम्ही प्रायमरचा यूज केला तरीही चालेल, कारण मग चेहऱ्यावरती क्रॅक्स वगैरे दिसत नाही। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कन्सिलर लावून घ्यायचं आहे। कन्सिलर लावल्यामुळे फोरहेड वरचे किंवा डोळ्यांखालचे जे डार्क सर्कल आहेत ते आपले हिड होण्यासाठी मदत होईल। तर याला व्यवस्थित हाताने डॅपिंग मोशन मध्ये लावून घ्यायचं आहे। आपलं कन्सिलर सगळीकडे व्यवस्थित लावून झालं की त्यानंतर आपण तुम्हाला जी परफेक्ट शेड बसत असेल तर त्या शेडचं फाउंडेशन आपण अप्लाय करून घेणार आहोत। तर या ठिकाणी माझी शेड आहे 128। तर डॉट डॉट दिल्यामुळे काय होतं की तुमच्याकडे जर ब्लेंडर वगैरे नसेल तरी सुद्धा तुम्ही व्यवस्थित हाताच्या मदतीने व्यवस्थित सगळीकडे फाउंडेशन अगदी प्रॉपर लावू शकतात। त्यानंतर फाउंडेशन सेट झालं की या ठिकाणी आपण लूज पावडर लावून घेणार आहोत। तर मी पॉन्ड्सची जी लूज पावडर असते तीच अप्लाय केली होती। तुम्ही कॉम्पॅक्ट सुद्धा वापरू शकतात। पावडर लावल्यामुळे आपला मेकअप व्यवस्थित सेट होतो आणि मानेला सुद्धा आपल्याला लावून घ्यायचं आहे, जेणेकरून चेहऱ्यात वगैरे डिफरन्स जाणवणार नाही। त्यानंतर या ठिकाणी मी आय पॅलेट मधले जे माझ्या साडीला मॅच होत आहे असे दोन कलर घेतले। एक म्हणजे पर्पल आणि एक थोडासा राणी कलर आहे तो घेतलाय। तर या ठिकाणी पहिल्यांदा आपण जी पर्पलची शेड होती, लाईट पर्पल कलर घेतलाय मी अगदीच, तो लावून घेतल्यानंतर कॉर्नर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला डार्क जी शेड आहे ती लावून घ्यायची आहे। तर व्यवस्थित डोळ्यांना आय शॅडो लावून झाल्यानंतर या ठिकाणी मी ग्लिटर जे आय असं ठिकाणी लिपस्टिक लावून घेतलेली आहे। तर व्यवस्थित जे लिपस्टिकचं कॉर्नर साइड जी असते ना त्या बाजूने लावायचे, म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारची जी लिप पेन्सिल असते ती अगोदर लावण्याची गरज नाहीये, फक्त लिपस्टिक